सो प्रतीक, व्हॉट नेक्स्ट? काय प्लॅन आहे? टी बिझनेस. टी बिझनेस येस. का? मार्केट साईज ह्यूज आहे. मार्केट साईज यूज आहे, पण मी तर कॉफी पिते. टी पण खूप पितात तुम्ही. मी कॉफी एक माणूस दिवसातून 3-4 वेळा माझ्याकडे टी 10-12 वेळा पितात. ओके, सेम. पण ॲज पर कम्पेअर कॉफीची कॉस्ट जास्ती आहे, टीची कमी आहे. देन वाय? दॅट इज द पॉईंट ना. इंडियामध्ये कमी खर्चाला जास्ती सेल्स असतात. इफ द MRP इज लो, दॅट प्रोडक्ट इज सेलिंग इन मास व्हेरायटी. पण हे तुमचं पर्टिक्युलर थिंकिंग झालं. तुम्ही जर अँबियन्स थोडासा चेंज केला, Exactly. आता मी स्टारबक्स शिवाय कॉफी पिणार नाही. ठीक आहे, मी रोज 350 रुपयाची कंपल्सरी एक वेंटी मी मागवणार. आणि तुमची चहाची कॉस्ट किती आहे? 380 पर किलो. 380 पर केजी आहे. Yes. आणि मी रोज 380 रुपीजची कॉफी पिती आहे. Right. ओके, सो एकदा कॉफीची बॉटल घेतली मी तर आय थिंक 250 ग्राम का कॉफी कितना 600 और कॉफी या एंड आपका 380 पर केजी हो गया. तो इसमें आपको एडिशन कुछ करना है और मतलब म्हणजे आता जर का मी ठरवलं की हा सोडून अजून काही बिझनेस करायचा, तुमचं नॉलेज खूप छान आहे, तुम्ही खूप छान मार्केटिंग पण करता, तुमच्या प्रॉडक्ट बद्दल पण म्हणजे मला जेवढं कळतंय की तुम्ही खूप छान प्रोडक्टची इन्फॉर्मेशन घेतली आहे. चहा कुठला बेस्ट आहे, त्यातली क्वालिटी कुठली बेस्ट आहे, का लोकांना चहा आवडते, हा रिसर्च म्हणजे 8 नंबर च्यांकडे डोकं खूप छान असते हे तुम्ही मला प्रूव्ह केलं. पण मला ह्याच्यासोबत अल्टरनेट अजून काहीतरी पण पाहिजे की एकच बिझनेसवर मी अलाउड नाही करणार. मला पण एकच बिझनेसवर डिपेंड